माझ्या महाराष्ट्रातील तरुणांनो लागा तयारीला. गणेश उत्सव आलाय, मौज मस्तीचा, आनंदाचा, भक्तीचा. होय, हा आनंदाचा आहे. पण माहीत आहे का, आता आनंदाचा नाही राहिलाय, भक्तीचा नाही राहिलाय. आता झालेला आहे नशेचा, व्यसनाचा आणि मौज मस्तीचाच. यात भक्ती राहिलेली नाहीत, आनंद राहिलेला नाहीत. पूर्वी काळी हा आनंद होता, हा भक्तिमय होता. 9 दिवस 11 दिवस भक्तिमय वातावरण असायचे. 9 दिवस संध्याकाळी भजन कीर्तन असायचे, धार्मिक वातावरण असायचं. पण आता असं दिसत नाहीत. आजचे तरुण फक्त व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. आजचा गणेश उत्सव फक्त मौज मस्तीसाठी राहिलेला आहे. हल्ली काय चाललंय, फक्त डीजेचा ट्रेंड. मी बघतोय खेड्या गावात 1.5-2 लाखाचा डीजे आणतंय. आणि ते पण कशासाठी? कॉम्पिटिशनसाठी. पण कॉम्पिटिशन ही कोणतं? की कोण्या डीजेचा, कोण्या मंडळाचा डीजेचा आवाज जास्त आहे. म्हणजे कोणाचं मोठं कोणाचं लहान. याने काय होते? या डीजेचा मोठा आवाज, त्या डीजेचा. अरे तुमचं काय मोठा आहे? तुमचं काय? या तुमचं काय? त्या डीजेवाल्याची कमाई, डीजेवाल्याचं महत्त्व. आणि त्याने ट्रेंड करून टाकलंय की भूम भूम लावायचं एकमेकाच्या समोर आणि आपण बघायचं, हा बघा आमच्या डीजेचा. अरे तुमच्या डीजेचा नाही, त्या डीजेवाल्याचा आवाज मोठा आहे. तुमचं काय? 1.5-2 लाख रुपये गेले कशासाठी? कोणाचा मोठा? जाऊ द्या हो, महिनाभर 2 महिन्या अगोदरच डीजेचा कल्ला सुरू. चौकात प्रत्येक गणेश मंडळाचा, गावात जर 4-5 गणेश मंडळ असेल ना, तर त्यांचं चौकात संध्याकाळी नेहमी चर्चा तीच की आम्ही हा पुणेचा डीजे आणलाय, आम्ही मुंबईचा आणलाय, आम्ही अहिल्यानगरचा आणलाय, आम्ही औरंगाबादचा आणलाय. कुठून 400-500 किलोमीटरवरून डीजे आणतंय 1.5-2 लाख रुपये देऊन. तेही पण कोण? मोलमजुरी करणारे युवक. दिवसाला 200 ते 300 रुपये मजुरी करतात आणि 5-10 हजार रुपये डीजे मध्ये लावतात. अरे हो, डीजे करा, पण एवढा 1.5-2 लाखाचा. त्या डीजे मुळे हार्ट अटॅक येतोय, हार्ट अटॅक. माझ्या गावात एक व्यक्ती असाच मेलाय. साधारण माणूस, अति प्रेमळ माणूस, डीजेच्या धडक्याने हार्ट अटॅक आलाय आणि तो मेलाय. पण तरीही समजत नाहीत कोणाला. तरीही तो डीजेचा ट्रेंड सुरूच. माझ्याच गावात नाहीत, आपल्याही गावात असेल, संपूर्ण महाराष्ट्रात असेल. पण हा डीजेचा खेळ थांबवणार कोण? आणि काय होतोय का या डीजेमुळे? तरुण नशेच्या आहारी जातात. तरुण, आपले मुलं तरुण डीजेमध्ये मौज मजा करण्यासाठी दारू आणतात, धिंगामस्ती करतात आणि नशेच्या आहारी जातात. 9 दिवस 11 दिवस काहीच नाही करायचं, फक्त आरतीसाठी यायचं. तो पण यायचंही नाही. कोणी येते, नाहीतर येत नाहीत. फक्त डीजेचा कलह. अरे समजायला पाहिजे तरुणांनो, समजून घ्या थोडं. कॉम्पिटिशन करायची असेल तर डीजेची नाही, शिक्षणाची करा, प्रगतीची करा, चांगल्या वर्तणुकाची करा. हा डीजेची कॉम्पिटिशन कशाला? काय होतं याने साध्य? अरे तो तरुण जर नोकरीला लागत असेल तर तुम्ही नोकरीला लागा. नीट अभ्यास करा, चांगले अभ्यास करा, मेहनत करा. त्याला म्हणते कॉम्पिटिशन. स्वतःची तुलना करायची, दुसऱ्याची तुलना करता तुम्ही. कॉम्पिटिशन काहीतरी डीजेचं कॉम्पिटिशन. अरे दुसऱ्याच्या तुलनाने होत नाहीत. स्वतःची तुलना करा दुसऱ्यासमोर. कोण सर्वश्रेष्ठ आहेत ती तुलना करा. सांगायचं तात्पर्य हे थांबलं पाहिजे कुठेतरी. धार्मिक आहेत, धार्मिकता भावना ठेवली पाहिजे. हो, डीजे आणा. डीजे मध्ये तुमच्या बहिणीला, आई बापाला नाचवता का तुम्ही? नाचवता का? आता गणेश विसर्जन आहेत, गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. हा धार्मिक आहेत. सर्वांनी यात समावेश घेतलं पाहिजे, सर्व परिवारांनी. पण असं होत नाहीत. आपल्या आई बहिणीला आणतो का आपण? दाखवा तुम्ही आपल्या आई बहिणीला आणून त्या डीजे मध्ये वरात असेल. जर योग्य असेल तर आणा ना. का आणत नाहीत तुम्ही? योग्य नाहीत, ही चांगली सवय नाहीत म्हणून, ही चांगलं नाहीत म्हणून. मग धार्मिक कार्यक्रमात अशा डीजेचा वापर कशाला? नशेचा वापर कशाला? अशा धिंगामस्तीचा कशाला?
जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आणा, ठीक आहे. तुमच्या बहिणीला आणा, तुमच्या बापाला आणा, तुमच्या आईला आणा, तमाशा करा. असं नाहीत, पण आणू शकत नाही तुम्ही. का? कारण ती चांगली गोष्ट नाही. आणत नाही तुम्ही. का? कारण ती चांगली गोष्ट नाही. हा कुठेतरी थांबलं पाहिजेत. तरुणांच्या आई वडिलांनी या सहभाग घेतलं पाहिजेत. जे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, आपले मुले कुठं जात आहेत, काय करतंय हे बघितलं पाहिजे. आपले मुले गणेश उत्सवाच्या नावाने काय धिंगामस्ती करते, तुम्ही पण सहभागी घेतायत ना. आपल्या मुलांना सांगा की बेटा, ही गोष्ट चुकीची आहे. सभा घ्या, डीजेचा नायनाट करा आणि धार्मिक भावतेनं कार्यक्रम करा. यात चांगल्या चांगल्या व्यक्तींनी, प्रतिष्ठित व्यक्तींनी, जे काही चांगले व्यक्ती आहेत त्याने समावेश घेतलंच पाहिजे आणि या डीजेचा नाश केला पाहिजे. हाच एक पर्याय आहे. आणि तरुणांनी धार्मिक भावना ठेवली पाहिजे. अरे लहान लहान पोरं सुद्धा डीजेची कॉम्पिटिशन, छोटे छोटे स्पीकर घेऊन डीजेची कॉम्पिटिशन करते. आपलं आचरण करतात लहान मुलं. शिक्षण घ्या तुम्ही, तुमचं आचरण करणार लहान मुलं आणि ते शिक्षणाच्या मागे धावणार. तुम्ही डीजेचे केले तर डीजेच्या मागे ते पण धावणार, ते पण तसेच घडणार. तुम्ही नशेच्या आहारी गेले तर आजचे लहान पोरे उद्याचे ते पण नशेच्या आहारी जाणार. म्हणून कुठेतरी हा थांबलं पाहिजे. कुठेतरी करा विचार, नाहीतर करा धिंगामस्ती. गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.